श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 हे नूतन वर्ष कसं असणार आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना इंग्रजी नूतन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. आपण आता समजून घेणार आहोत तुमच्या राशी पत्रिकेनुसार तुम्हाला हे नवीन वर्ष कसं असणार आहे. सर्वात प्रथम समजून घेऊ तुमचं आरोग्य आणि व्यक्तिमत्व कसं राहील. लग्न भावामध्ये सिंह रास आहे. नूतन वर्ष रवी देवांचं आहे, त्यामुळे तुमचं लग्न स्वामींचं हे नूतन वर्ष असल्यामुळे विशेष प्रखर तेजस्वी आत्मविश्वासाने भरलेलं कामामध्ये यश संपादन करून देणारं तितकंच अधिक परिश्रमी असं असणार आहे. त्याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने या संपूर्ण वर्षभरामध्ये पाय पावलं यामध्ये थोडीशी स्थूलता नक्कीच येऊ शकते. तब्येत वाढू शकते. कमरेचा खालचा भाग थोडासा जड असणं किंवा त्यामध्ये त्रास असणं, पेन होणं अशा काही तक्रारी या वर्षभरामध्ये नक्कीच दिसू शकतात. पण त्यातला कालावधी जो आहे, जो त्रासदायक आपण म्हणू, तो असणार आहे 2 जून ते 31 ऑक्टोबर. तदनंतर गुरुदेवांचं गोचर प्रथम भावातनं होईल. ते विशेष असू शकेल तुमच्यासाठी आरोग्यवर्धन करून देणारं. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुमच्या आरोग्याची विशेष काळजी तुम्ही घ्यावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येतो. या नवीन वर्षामध्ये तुमचा स्वभाव आत्मविश्वासाने भरलेला, कामामध्ये सुयश निर्माण होईल असा जिद्दी महत्वाकांक्षी असा स्वभाव तयार होऊ शकतो रवी देवांच्या कृपेने. कारण तुमचे ते राशी स्वामी होतात. गुरुदेवांचं जेव्हा गोचर होईल त्यावेळेस मात्र थोडासा खर्च अधिक वाढेल आणि त्या माध्यमातून थोडंसं मानसिक ताणतणाव येऊ शकतो. हा कालावधी किती असेल तर 2 जून ते 31 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला कर्जाचे योग आहेत. या दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्ज होऊ शकतं आणि त्याचे काहीसे परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. थोडंसं या दरम्यान तुम्हाला मेडिटेशन वाढवायचं आहे. व्यायाम, प्राणायाम या दोन्ही गोष्टींना तुम्हाला स्वीकारायचं आहे. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मानसिक ताणतणावातून बाहेर पडणारी स्थिती उत्पन्न होऊ शकेल. संपूर्ण नूतन वर्षामध्ये शिक्षणासाठी योग कसे आहेत. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण स्थानामध्ये असणारी धनु राशी, गुरुदेवांचं गोचर वेळातनं होईल 2 जून ते 31 ऑक्टोबर. तोपर्यंत मात्र तुम्हाला 2 जून पर्यंत शिक्षणासाठी उत्कृष्ट योग आहेत, चांगले योग आहेत. नक्की तुम्ही शिक्षणामध्ये यश संपादन करून घेऊ शकता, ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. अभ्यासामध्ये तुम्हाला एकाग्रता वाढलेली दिसून येऊ शकते. परंतु 2 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत थोडंसं तुमचं मन अस्थिर होईल. इतर कामांमध्ये तुम्ही व्यस्त व्हाल. तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट याचा थोडासा आवड निर्माण होईल. AI सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये तुम्हाला शिक्षण घेता येतं. तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त तुम्ही ऍक्टिव्ह व्हाल. म्हणजे चांगलं, शुभ, अशुभ असे थोडेसे अशुभ म्हटलं की तुम्हाला अधिक त्यामध्ये मन रमवणं हे एक फळ मिळतं. अर्थात चुकीच्या पद्धतीने इंटरनेटचा उपयोग तुमच्याकडनं होऊ नये हा अशुभ परिणाम आपण म्हणू. शुभ प्रमाणामध्ये तुम्ही त्या सॉफ्टवेअर कामामध्ये जर मन रमवलं आणि त्यामध्ये यश संपादन करून घेतलं तर अतिशय श्रेष्ठ या कालावधीला. त्यामुळे दोन्ही परिणाम तुम्हाला या नूतन वर्षामध्ये दिसणार आहेत. शिक्षणाबाबतीमध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणारा वर्ग असो किंवा उच्च शिक्षण घेणारा वर्ग असो, यांच्यासाठी एक प्रमुख सल्ला असेल, संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे, ज्या माध्यमातून शिक्षणामध्ये उत्तम यश मिळेल. आता हे झालं शिक्षणासाठी. 5वं घर प्रणयाचं सुद्धा आहे. तर प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर प्रणयासाठी मात्र हे नूतन वर्ष जून ते ऑक्टोबर पर्यंत संमिश्र दर्शवतं. या दरम्यान थोडेसे मतभेद वाढू शकतात, पण ऑक्टोबर नंतर पुन्हा स्थिती सुधारेल, मतभेद कमी होतील आणि जून पर्यंत मात्र अतिशय श्रेष्ठ योग आहेत. तुम्ही तुमच्या प्रेमाची कबुली आजपर्यंत दिली नाहीये, नक्की द्या. जून पर्यंत तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे. नक्की समोरून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीवरती त्यांच्या पण फिलिंग्स त्या शेअर करू शकतील अशा पद्धतीने योग आहे. कालावधी जसा आहे तसा संतती सुखासाठी सुद्धा जून पर्यंतचा कालावधी विशेष असणार आहे. या दरम्यान तुम्ही संततीचं प्लॅनिंग करू शकता. अर्थात तुम्ही दाम्पत्यांना या दरम्यान संततीचे योग सुरू असतील जन्मलग्न कुंडलीमध्ये तर निश्चित तुमची संतती प्राप्त होण्यासाठी, कन्सीव्ह होण्यासाठी हा चांगला कालावधी आपण म्हणू. जानेवारी ते जून पर्यंत तुम्ही संततीचं प्लॅनिंग नक्की करू शकता. तदनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान सुद्धा तुम्हाला चांगला कालावधी दिसून येत आहे. हे झालं संतान सुखासाठी. याबरोबरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जोडदाराचं सुख प्राप्त कसं होईल ते समजून घेऊयात. 7म भावामध्ये असणारी कुंभ रास, या ठिकाणी राहुदेव आहे. त्यामुळे मे 2025 पासून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत थोडेसे मतभेद वाढलेले दिसून येत असतील. सातत्याने वादाचे प्रसंग समोर येत आहेत.
कुठलाही विषय तुम्हाला मांडायचा आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या कार्यपद्धतीमध्ये, भाषा शैलीमध्ये थोडासा उग्रपणा जाणवत असेल आणि त्या माध्यमातून तुमचा जोडीदार तुमच्यापासून रुष्ट होत असेल, अशा तक्रारी तुम्हाला येत असतील. आता या नूतन वर्षामध्ये सुद्धा राहुदेवांचं परिवर्तन नाही. 5 डिसेंबर पर्यंत राहुदेव त्याच ठिकाणी असणार आहे, त्यामुळे हे खूप फळ तुम्हाला मिळतंय. तर आता यामध्ये आपल्याला चांगला कालावधी जो आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं सुख प्राप्त करून देणारा चांगला कालावधी आपण म्हणू, तो असणार आहे 31 ऑक्टोबर नंतर. तोपर्यंत मतभेद राहू शकतात, मनभेद होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. म्हणून एकमेकांना समजून घ्या. नवीन वर्षामध्ये तुम्हाला जोडीदाराचं सुख प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या जोडीदाराला सातत्याने समजून घ्यायचं आहे. एखाद्या गोष्टीवरती त्यांचं अनुमोदन प्राप्त करून घ्यायचंय तर त्यासाठी त्यांना समजून सांगणं फार गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचा अपशब्द त्यांच्यापर्यंत जाणार नाही तुमच्याकडून, ही काळजी तुम्हाला विशेष घ्यायची आहे. या स्थानावरून आपण विवाहाचे योग सुद्धा पाहतो. या नूतन वर्षामध्ये विवाहाचे योग कधी आहेत? 2 जून पर्यंत तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला जाण्यासाठी, जानेवारी ते 11 मार्च या दरम्यान तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकता, प्रयत्न करू शकता. तदनंतर 11 मार्च ते 2 जून या दरम्यान तुम्हाला थोडंसं विवाहाच्या कार्याला विलंब लागू शकतो. अधिक परिश्रम घ्यावे लागतील, अधिक ठिकाणी स्थळं पाहावे लागतील वधूवरांना, अशा पद्धतीने योग येतील. तर 30 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत मात्र विवाहाचे योग पुन्हा उत्तम आहे. म्हणजेच जेव्हा सिंह राशीतनं लग्न भावातनं गुरुदेवांचं गोचर होईल तदनंतर श्रेष्ठ कालावधी दिसून येतो. अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे योग सुरू आहेत आणि मार्च एप्रिल मध्ये तुम्हाला एखादं चांगलं स्थळ आलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला घडून येऊ शकतं. त्याचं कारण म्हणजे तुमची जन्मलग्न कुंडली, म्हणजे राशीप्रमाणे जसं आपण आता समजून घेतलं की महत्वपूर्ण गुरूंच्या दृष्ट्या ज्यावेळेस सप्तमावर येतात, पंचमावर येतात, त्यावेळेस तुमचं विवाहाचं कार्य जुळतं. तसे तुमच्या विवाह योगासाठी तुमची जन्मलग्न कुंडली सुद्धा तितकीच महत्वाची असते पडताळून पाहणं, आणि त्या दृष्टीने मग विवाह योग तुम्हाला मधल्या महिन्यांमध्ये सुद्धा येऊ शकतो, विवाहाचं कार्य घडून येऊ शकतं. म्हणजेच 2026 हे वर्ष विवाहासाठी शुभ म्हणता येईल. नोकरीसाठी योग कसे आहेत पाहूयात. भाग्यस्थानावर आपण नोकरी पाहतो. अधिपती मंगळदेव होतात जे दर 1.5 महिन्याने परिवर्तित होतील. त्यातील प्रमुख कालावधी मी सांगेल की मंगळदेव हे मकर राशीतनं जेव्हा गोचर करतील त्यावेळेस विशेष नोकरीची संधी प्राप्त होईल आणि तो कालावधी आहे 18 जानेवारी ते 24 फेब्रुवारी या दरम्यान. या दरम्यान तुम्हाला नोकरीचे योग उत्तम आहेत. तदनंतर मात्र तुम्हाला गुरुदेवांच्या कृपेने जून ते ऑक्टोबर हा कालावधी सुद्धा श्रेष्ठ आहे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर हा पण कालावधी उत्तम आहे. त्यामुळे 2026 यातील जून ते डिसेंबर हा कालावधी अतिशय श्रेष्ठ असेल नोकरी प्राप्त करून घेण्यासाठी. नोकरीचे योग पाहताना गव्हर्नमेंट खात्यातील नोकरी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, MNC कंपनीमध्ये जॉब प्राप्त करून घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला परदेशामध्ये स्थिर व्हायचंय किंवा तुमच्या देशकार्यामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवायचा आहे. अर्थात तुम्हाला सैन्य दलामध्ये, आर्मीमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचंय, नेव्ही आर्मी या क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचंय. तर अशा वर्गांना सांगू इच्छिते या वर्षभरामध्ये तुम्हाला योग उत्तम आहेत. संपूर्ण वर्षभर तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरीच्या प्रतीक्षेत तुम्ही आहात तर नोकरी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. याचबरोबर भाग्य आणि शुभ संकेत वारंवार तुम्हाला प्राप्त होतील. या नूतन वर्षामध्ये अनेक संधी प्राप्त होणार आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी, नोकरीमध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी, पगार वाढ होणं, प्रमोशन होणं हे चांगले फळ गुरु महाराजांच्या कृपेने तुम्हाला निश्चित मिळू शकते नूतन वर्षामध्ये. आता आर्थिक स्थिती आणि खर्च कसा असणार आहे समजून घेऊ. त्या पहिले समजून घेऊयात व्यवसाय वाढणार आहे का. या नूतन वर्षामध्ये नवीन व्यवसाय तुमचा डेव्हलप होऊ शकतो, नवीन व्यवसाय ऍड होऊ शकतो तुमच्या आहे त्या व्यवसायामध्ये आणि त्या माध्यमातून लाभस्थिती उंचावू शकते आणि त्या कार्यासाठी तुमचा आर्थिक स्तर हा खालावू शकतो. म्हणजेच तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन मशीन खरेदी होणं, व्यवसायामध्ये नवीन प्रोडक्ट तुमच्या ऍड होणं आणि त्या माध्यमातून तिथे गुंतवणुकी होणं हे योग येतील आणि त्यामुळे तुमची थोडीशी आर्थिक स्थिती खालावणं हा मी तुम्हाला योग सांगितला. जमीन खरेदी विक्री करणारा वर्ग, कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करणारा वर्ग, रिअल इस्टेटमध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी शनी महाराजांच्या कृपेने विविध प्रकारे संधीचा काळ आपण म्हणू, लाभ प्राप्तीचा काळ आपण म्हणू. कारण शनी महाराज या वर्षामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष फलदायी तुमच्यासाठी असतील. व्यवहार तुमचे चांगले होतील. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची असेल किंवा मोकळी जागा खरेदी करायची आहे, फ्लॅट खरेदी करायचा आहे, रो हाऊस खरेदी करायचा आहे, याचे अनेक प्रकारे योग संभवत आहेत. त्या माध्यमातून सुद्धा उत्तम योग आहेत. तुम्ही
वर्गाला, रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय श्रेष्ठ कालावधी या 3 महिन्यामध्ये दिसून येत आहे. घेतलं सिंह राशीच्या जातकांना खर्चाचं प्रमाण कसं असणार आहे, आर्थिक स्थिरता कशी प्राप्त होऊ शकते हे समजून घेतलं तर या नूतन वर्षामध्ये थोडंसं तुम्हाला जर कुठल्याही प्रकारच्या मादक पदार्थाचं व्यसन असेल तर ते बळावू शकतं, असे सुद्धा अशुभ संकेत आहेत. त्यामुळे स्वतःवरती विशेष नियंत्रण घेणे आवश्यक ठरणार आहे. 31 ऑक्टोबर नंतर तुमच्या प्रथम भावामधनं गुरुदेवांचं गोचर होईल. तदनंतर थोडंसं व्यक्तिशः तुम्हाला काही गोष्टी कंट्रोलमध्ये करता येऊ शकतील, परंतु जानेवारी ते ऑक्टोबर हे 10 महिने आहेत. त्यामुळे विशेष काळजी तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारचं व्यसन जर तुम्हाला असेल मादक पदार्थाचं ते कमी कसं होईल आणि बंद कसं होईल या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला कल देण्यासाठी या नूतन वर्षामध्ये गुरुदेवांचा जप फार महत्त्वपूर्ण ठरू शकतो. खर्चावरचं नियंत्रण कमी करू शकतो. विनाठायस वायफळ खर्च आपण ज्याला म्हणतो तो वाढू शकतो, त्यावर सुद्धा नियंत्रण तुम्हाला आणता येऊ शकतं. म्हणून या संपूर्ण नूतन वर्षामध्ये तुम्हाला रीम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. त्या माध्यमातून तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात तुम्हाला जागृत झालेला दिसेल आणि त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं चुकीचं व्यसन तुम्हाला असेल त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता. याबरोबर जो व्यापारी वर्ग आहे त्यांना अनुकूल काळ आहे. त्या दरम्यान तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्य काही आणायचे, औद्योगिक क्षेत्रामध्ये तुम्हाला सुरुवात करायची काम करायला, रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला काम करायला सुरुवात करायची आहे. तर या सगळ्यासाठी शनिदेवांची स्थिती पाहिली जाते आणि शनिदेव अष्टमातनं गोचर करतायत. त्यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला जी लहानपणोती शनी महाराज देत आहेत तर त्यासाठी शनीची 7.5 हा एक विशिष्ट व्हिडिओ केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा उपासना सांगितल्या, त्याही तुम्ही करू शकता. तोही व्हिडिओ समजून घेऊ शकता. त्याच पद्धतीने शनिदेव अष्टमात आहेत तर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. शनिदेव तुम्हाला लहानपणोती या संपूर्ण वर्षभर देणार आहेत. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे, सांगितलेली उपासना करायची आहे. नक्कीच तुम्ही ह्या उपासना करणार आहात आणि त्या माध्यमातून जीवनामध्ये आनंद, ऐश्वर्य, समाधान आणि त्याचबरोबर आर्थिक प्रगतीकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकणार आहात. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते किंवा 2026 या नूतन वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार काही माहिती जाणून घ्यायची आहे तर मला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी कृपया फोन करू नका. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती या, त्यावरती जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवा आणि त्या माध्यमातून अपॉइंटमेंट फिक्स करून तुम्ही नक्कीच माझ्यासोबत चर्चा करू शकता. त्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टींवरती मार्गदर्शन मिळवू शकता. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.